चव घरकुल मसाले। भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। रामाची तिजोरी लुटली आणि हे होत असताना शांतपणे बघू शकतात तिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काय फरक पडणार। राज ठाकरेंची बोचरी टीका तर नीट प्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालण्याचीही विनंती। माझी प्रकृती फारशी चांगली नाही पण खूप वाईटही नाही। मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा। संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा। उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं आवाहन। तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ। पार्थ पवारांना सुद्धा भेटीची कल्पना नव्हती। कोर कमिटीच्या बैठकीत तटकरेंनी भेटीचं कारण सांगितलं। सूत्रांची माहिती तर 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली। आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो। पक्षात कुठलाही गैरसमज नाही। मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय भेट नव्हती। मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा। वर्षा बंगल्यावरील बैठकीवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो। त्यांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं, दमानियांचा निशाणा। रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र तर रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचंही निमंत्रण। आरएसएसला सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन। विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश तर सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं। मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। तर आता डेडलाईन नाही, पाणी द्या। रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। शिवाय पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा। एफडीएकडून नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू। लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार। भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत।